पीओके परत मिळवणं हाच एकमेव मुद्दा आहे, आम्हाला कुणाच्या मध्यस्थीची गरज नाही, अशी भारतानं स्पष्ट भूमिका सांगितलं असल्याचं सध्या सूत्रांकडून समजतं आहे। आपण याबद्दलचे अपडेट देखील सोमेशकडे जाणून घेऊयात। सोमेश, एक प्रकारे भारतानं जे काही पीओके बाबतची जी भूमिका आहे त्यामध्ये कुणालाही मध्यस्थीची गरज नाहीये, आमचा हा एकमेव हेतू असल्याचं म्हणत थेट इशाराच देऊन टाकलाय। दीपक, जसं आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी म्हणालो की भारताच्या भूमिका निश्चित होत आहेत राजधानी दिल्लीत आज दिवसभरात, आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बेमुरवतखोरपणा केला की आम्ही जम्मू काश्मीर आणि पाकिस्तान आणि भारतामधील जे प्रलंबित मुद्दा आहे 1000 वर्षांपासूनचा, तो मी सोडवायला तयार आहे आणि त्यासाठी मी पुढाकार घेईन, मी मध्यस्थाची भूमिका बजावीन। तर त्यावर भारताने स्पष्ट सांगितले की आम्हाला पाकव्याप्त काश्मीर परत पाहिजे, हा एकमेव मुद्दा आता शिल्लक आहे। त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर परत मिळवणं, बाकी आमचा काश्मीरवरती पाकिस्तान सोबत चर्चेचा काही प्रश्नच उरलेला नाहीये, पाकव्याप्त काश्मीर परत द्या एवढा एकमेव मुद्दा हा आता चर्चेचा असला तर तो शिल्लक आहे। त्याशिवाय दुसरा कुठला मुद्दा आमचा जम्मू काश्मीरच्या अनुषंगाने पाकिस्तान सोबतच्या संबंधांमध्ये कुठलाही मुद्दा प्रलंबित राहिलेला नाही, असं स्पष्टपणे ठणकावून भारताने सांगितलंय। त्यासोबत भारत म्हणालाय की आम्हाला कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही। डोनाल्ड ट्रम्प यांनी जो आगाऊपणा केला होता त्याला स्पष्ट शब्दात भारताने उत्तर दिले की आम्हाला कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही। जर त्यांनी दहशतवाद्यांना परत सोपवण्याचा विषय केला, जर त्यांनी दहशतवाद्यांना परत सोपवण्याबाबत काही चर्चा केली तर आम्ही या चर्चांच्या विषयामध्ये पुढे जाण्याचा विचार करू शकतो, असं भारताने म्हटलंय। म्हणजे चर्चांच्या बाबतीत सुद्धा भारताने थेट एक प्री कंडिशन ठेवली आहे की जर त्यांनी दहशतवाद्यांना परत सोपवण्याचा विचार केला, तो पहलगामचे असतील, इतर सगळ्या भारतातल्या वॉन्टेड विविध दहशतवादी हल्ल्यांमधील अतिरेकी असतील, या सगळ्यांना पाकिस्ताननी जर भारताकडे सोपवण्याचा विचार केला। उत्तर देऊ, पण आता जी पीओके बाबतची सध्या देशभरातून मागणी होते त्याबाबत देखील आता सरकारकडून थेट अशी आपली भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता आगामी काळामध्ये या अनुषंगाने काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट जाणून घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।